बघ भाव, तुला एकच गोष्ट मी सांगतो, बरोबर आहे, हिंदी कम्युनिटीला खूप जास्त व्ह्यूज येतात, तुझं 100% बरोबर आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. आणि मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये मी आत्ता आलो आहे मस्त आवरून वगैरे सकाळी गार्डनमध्ये. म्हणजे सकाळ नाही, ऑलमोस्ट 11 वाजले. दुपार पण नाही म्हणू शकत, दुपार तर 12 वाजल्यानंतर सुरू होते ना. तर आता सध्याला आलो आहे मी इथं, बघू शकता आता सगळं सुकलं आहे. इथं व्हॉलीबॉलचा ग्राउंड आहे आणि इथं सगळे छोटं गार्डन वगैरे चालू आहे. बट मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मला कालच्या ब्लॉगमध्ये एक कमेंट आला आहे की भाऊ तू व्हिडिओ खूप छान बनवतो, मस्त तुझे, म्हणजे हिंदीमध्ये टाकलं, मी मराठीमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला सांगतो ते. तर तू व्हिडिओज तुझे मी पहिल्यापासून बघतो, तुझे व्हिडिओज खूप चांगले असतात आणि म्हणजे खूप छान असतात तुझे व्हिडिओज. पण तुझ्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी येतात कारण की तू मराठीमध्ये व्हिडिओज बनवतो. तू जर हिंदीमध्ये व्हिडिओज बनवले तर तुला खूप जास्त व्ह्यूज भेटतील. तर मित्रा, मला तुला एकच गोष्ट सांगायची, तुला एकच गोष्ट मी सांगतो, बघ तुझं बरोबर आहे, हिंदी कम्युनिटीला खूप जास्त व्ह्यूज येतात, तुझं 100% बरोबर आहे. बट जर मी पण मराठी माणूस आहे, जर मी पण मराठी कम्युनिटी सोडून हिंदी कम्युनिटीमध्ये घुसलो तर मला व्ह्यूज भेटतील, सबस्क्रायबर्स भेटतील. पण मला मराठी लोकांचं काय आहे, मी त्यांच्यासाठी, मला सबस्क्रायबरची हाव नाही आहे, मला व्ह्यूज नको. मला व्ह्यूज नाही आले तरी पण चालतील, पण मला माझ्या मराठीसाठी ब्लॉग बनवायचे आहेत आणि मला आवडतं ब्लॉग बनवायला, त्यामुळे मी बनवतो आहे. असं नाही की म्हणजे मला कम्फर्टेबल ज्या आहे गोष्टीमध्ये वाटतं त्या गोष्टीमध्ये मी कम्फर्टेबल आहे. आणि हिंदी मला पण खूप चांगली हिंदी येते. मी एक पुढचा ब्लॉग एक चॅलेंजवर येणार, तो चॅलेंज आता नाही सांगू शकत मी, पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल तो चॅलेंज काय आहे. पण मित्रांनो, मराठी भाषा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार, माझा 100% मी देणार आणि बस 100% देणार. हिंदी कम्युनिटी ऑलरेडी खूपच जास्त टॉपला बसली. आता तुम्हाला माहिती आहे किती क्रिएटर आहेत, पण मराठी कम्युनिटीमध्ये मोजके क्रिएटर आहेत जे चांगले ब्लॉग्स टाकतात. तर मित्रांनो, सध्याला आता मी चाललेलो आहे बॉईज लाईफ. बघा आउटफिट कसं आहे नक्की सांगा मला. आणि आता केस कापायचे आहेत मित्रांनो, कापतो आता, लय वाढले. सध्याला मी आलो आहे बँगलोर गिफ्ट खजानामध्ये. आमच्या घराची पेंटिंग करताना बादली हे झाली, तर त्यामुळे आलो इथं बादली घ्यायला. बादली, छोटी बादली टॉयलेटची. आणि व्हिडिओ बनवतोस का? हां, हे स्प्रे, झाडांना स्प्रे मारण्यासाठी, एक चहाची गाळण आणि साबण ठेवण्यासाठी. तर मित्रांनो, आता सध्याला मी घरी पोहोचलेलो आहे आणि आता मला आमचं घर दाखवतो कसं कलर केलं आहे ते सगळं. आणि आम्ही वेगवेगळे, म्हणजे एक भिंत ही वेगळी गेली आणि समोर वेगळा कलर आहे, तर तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. तो आहे बघा, ही जी वॉल आहे आम्ही केली आहे सी ब्लू असतो ना, तो कलर आम्ही एक हॉलमध्ये हा वेगळा दिला आहे. कारण की आमची म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन घरात आल्यानंतर ह्याच भिंतीवर पडतं, तर त्यामुळे आम्ही ही वेगळी केली आहे. आणि बाकी तुम्ही बघू शकता की इथे येल्लो दिला आहे, हा बघा, हा थोडासा असा गोल्डन येल्लो आहे. आणि हे सगळं आम्ही स्वतःहून केलं आहे. तर थोडीशी काही मिस्टेक झाली असेल तर इग्नोर करा त्या मिस्टेकला, आम्ही काय पेंटर नाही. बघा, हा हॉल पूर्ण येल्लो केला आहे आम्ही, ठीक आहे. पूर्ण ही थोडी फिनिशिंग राहिली वरती, कारण की वरती जर हे सगळं रोलरने फिरवलं आम्ही, बघा, हे म्हणून एकदम प्लेन झालंय. हां, रोलरच फिरवतो, पण वरती आम्हाला रोलर मारता येत नाही का, तर कारण की वरती जर रोलर मारला तर वरच्या पांढऱ्या भिंतीला कलर लागतो, तर त्यामुळे ब्रशने मारलंय ना, तर त्यामुळे थोडंसं तसं वेगळं वाटतंय ते. आणि आपण आता जाऊया मेन स्पेसमध्ये. हे आपला मेन स्पेस आहे, म्हणजे टॉयलेट बाथरूमचे. इथे पण येलो दिलाय. टॉयलेट बाथरूम इकडे आहे, हे बाथरूम आहे, हे टॉयलेट आहे. आणि आलो की बेडरूममध्ये आम्ही दिलाय वेगळा कलर, पर्पल. ओके, इथे दादा अभ्यास करतोय. आणि हे बघा, हा कलर असा पर्पल दिला आहे आम्ही. आणि थोडीशी सेटिंग पण चेंज केली. पहिले इथे 2 कपाट होते आणि स्टडी टेबल बाहेर होता, ड्रेसिंग टेबल ह्या कोपऱ्यात होता. आता कपाट हे वाला ह्या कोपऱ्यात घेतलाय, ड्रेसिंग टेबल इकडे घेतलाय. एक असं वेगवेगळं केलंय, थोडंसं सुट्टं वाटतं. आणि बेड पण असा होता पहिला, असा आडवा, तर त्यामुळं हा कलर कसा वाटतो नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता येऊ आपण किचनमध्ये. काय म्हणजे किचनमध्ये आम्ही दिलेला आहे ग्रीन. हा ग्रीन कलर आहे, थोडासा डार्क वाटत असेल व्हिडिओमध्ये, पण थोडासा म्हणजे असं लाईटिश. हा मस्त ग्रीन कलर आहे हा.
सगळ्यात फेवरेट मला सी ब्लूच आहे, पण हा पण मस्त वाटतोय, थोडासा वेगवेगळा असं. आणि आता मम्मी फराळ करत होती म्हणून इथे तेल ठेवलंय. आणि बघा सगळं, आणि हे बघा मस्त कलर बांधलाय एकदम मस्त. आणि हा स्वतः मी मारलाय कलर. आणि हे ना आता म्हणजे सुकलं आता, तर ह्याला ना असं सँड पेपरनी घासून काढायचंय, तर त्याने काय होईल ते सगळं जाईल.